Good afternoon, one and all. Today we are going to start our next chapter, that is infinite series. Now in this infinite series, we are going to study infinite sequences, the points including in this infinite series. First is infinite sequences. Then infinite series and types of series. The next bit, test of convergence. In that, conditional convergent. Sanket Shinde, stop your video. Convergence and conditional convergence. Then next, Cauchy test. Comparison test. And last one, that is D'Alembert's ratio test. Okay, so basically in this infinite series, we have to know about that sequences, series and types of series. Then what is the test of convergence? Convergence कशाला म्हणतोय, डायव्हर्जन्स कशाला म्हणतोय, कंडिशनल कन्व्हर्जन्स कशाला म्हणतोय, किंवा त्या टाइपचे कोणते एक्झाम्पल्स असतात, कोणते काउंटर एक्झाम्पल्स असतात ते आपल्याला इथं शिकायचंय. त्याच्यानंतर कॉचीज टेस्ट, कंपॅरिझन टेस्ट आहे आणि D'Alembert's रेशो टेस्ट आहे. हे सगळे आपल्याला पॉइंट्स याच्यामध्ये शिकायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता पहिल्यांदा आपण सिक्वेन्सची डेफिनेशन घेऊया. तिथं डेफिनेशन जे आहेत, बेसिक डेफिनेशन जे आपल्याला माहिती आहेत ते आपण इथं शिकणार आहे म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं रिवाइज करूयात ते. ओके, सो जस्ट आय एम टेकिंग infinite series, त्याच्यामध्ये सिक्वेन्सची डेफिनेशन कोणी सांगेल मला? सिक्वेन्स कसा डिफाइन कराल तुम्ही? तो फंक्शन कसं डिफाइन कराल? Yes, anyone? How to define sequence? Look at this. A set of number where the numbers are arranged in a definite order is called as a sequence. A function whose domain is the set of natural numbers. आणखीन एका वेळेमध्ये आपण डिफाइन करू शकतोय. A sequence can be defined as a function whose domain is the set of natural numbers is called a sequence. A sequence is defined by, आता या ठिकाणी दिलेला आहेत आपल्या सिक्वेन्स बघा, इथं नॅचरल नंबर्स आहेत. जस्ट अ मिनिट. Look at this.
A sequence is a function whose domain is a subset of natural numbers. तर नॅचरल नंबर्स आपण कशाने डिनोट करतोय? याने डिनोट करतोय. नॅचरल नंबर्स मध्ये कोणते कोणते नंबर्स इन्क्लूड होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड अप टू इन्फिनिटी. इज इट इट? अप टू इन्फिनिटी पर्यंत आपण इथं नॅचरल नंबर्स काउंट करू शकतोय. त्याच्यामध्ये इव्हन नंबर्स, आता हे जे नंबर्स आहेत, आता हे नंबर्स एका सेटमध्ये घेतलेत मी कम्प्लीट. म्हणजे या ठिकाणी आपण एका सेट मध्ये लिहिलेले सगळे नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. सो धिस सेट इज कॉल्ड ऍज अ सिक्वेन्स. याला आपण सिक्वेन्स म्हणू शकतोय. आता नेक्स्ट एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केलं, इव्हन नंबर्स आहेत. इव्हन नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 2 पासून 2 4 6 8 10. म्हणजे हा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नंबर्स मधला, ह्या दोन नंबर्स मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2 चा आहे. आता हे सगळे इव्हन नंबर्स आहेत. इव्हन नंबर कशाला म्हणतोय? एस एनीवन? इव्हन नंबर्स कशाला म्हणतोय आपण? Multiples of इन मल्टिपल्स ऑफ 2. म्हणजे ज्या नंबरला 2 ने डिवाइड करता येतं. बरोबर आहे ना? येस. येस. याला आपण इव्हन नंबर म्हणतोय. हे सिंपल डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर इंटिजर्स. इंटिजर्स जे आहेत त्याला आपण झेड ने डिनोट करतो इथं. सो झेड इज इक्वल टू या ठिकाणी सेट घेतलाय आपण. सेट कुठून स्टार्ट झालाय? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 up to infinity. And in same way, if you're taking that -1 -2 -3 -4 -5 and so on up to infinity. मग आता हा जो सेट आहे, हा सेट कसं लिहून घेतलाय बघा इथं. 0 +- 1 +-2 +-3 अँड सो ऑन. याला आपण इंटिजर्स म्हणतोय. मग आता या ठिकाणी हे जे इंटिजर्स आहेत, हा जो सेट आहे, या इंटिजर्सचा जो सेट आहे त्याला सुद्धा आपण इथं सिक्वेन्स म्हणतोय. वी आर कॉलिंग इट ॲज अ सिक्वेन्स. ओके, सिक्वेन्स क्लिअर झाला इथं? डेफिनेशन क्लिअर झाली? Once again, I will repeat this. yes, Set of number where the numbers are arranged in a definite order is called a sequence. Or the same definition we can write, sequence is a function whose domain is a subset of natural numbers. But आपल्याला ही डेफिनेशन सोपी जाईल आपली पहिली. A set of number where the numbers are arranged in a definite order is called a sequence. ओके, या ठिकाणी सिक्वेन्स 2-3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आपण. याच्यानंतर हा जर सिक्वेन्स झाला, नेक्स्ट आता फायनाइट सिक्वेन्स कशाला म्हणतोय आपण? फायनाइट सिक्वेन्स कशाला म्हणतोय? अ सिक्वेन्स हॅव्हिंग फायनाइट नंबर ऑफ टर्म्स. अ सिक्वेन्स हॅव्हिंग फायनाइट नंबर्स ऑफ टर्म्स म्हणजे त्या दिलेल्या सेट मध्ये काहीतरी फायनाइट नंबर्स आहेत. आता 1 2 3 4 5 6 इथपर्यंतच मी नंबर्स घेतले. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे अप टू 6 पर्यंत घेतलं. म्हणजे कम्प्लीट आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे नंबर्स किती आहेत ते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ फायनाइट सिक्वेन्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ फायनाइट सिक्वेन्स. त्याच्यानंतर इनफायनाइट सिक्वेन्स, त्याच्यामध्ये इन्फिनिटी पर्यंत नंबर्स असतात. म्हणजे आपल्याला त्या सेट मध्ये किती नंबर्स आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. We cannot count that or we cannot determine that, then it is called as a infinite sequence. Okay, finite sequence आणि infinite sequence हे दोन्ही झाले. त्याच्यामधलं आपलं infinite sequence लागणार आहे आपल्याला. A set which having infinite number of terms is called as a infinite sequence. Okay, after that we are going to see sequence divergence to infinity. Sequence divergent to infinity. म्हणजे आता याच्यामध्ये आता या ठिकाणी एखादा सिक्वेन्स घेतला तर मी सिक्वेन्सला इथं या AN नी डिनोट करते. सेट ऑफ AN. याच्यामध्ये हा जो सिक्वेन्स याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे नंबर्स असतात. A1 A2 सो ऑन अप टू AN. हा सेट झाला हा सिक्वेन्सचा. याला आपण AN ने डिनोट करतो. द नोटेशन ऑफ दॅट सिक्वेन्स दॅट इज AN. मग आता याच्यामध्ये सिक्वेन्स डायव्हर्जन टू प्लस इन्फिनिटी.
मग आता हे कसं डिफाईन करणार आपण? फॉर अ सिक्वेन्स, या सिक्वेन्स साठी आपण कन्सिडर करतोय. फॉर अ सिक्वेन्स an goes on increasing as n becomes larger. हे एक्झाम्पल मध्ये समजून जाईल तुम्हाला इथं. an goes on increasing as n becomes larger and larger. Such sequence is called as a divergent sequence. Such sequence is called as a divergent. हे आपण नंतर बघूया, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. त्या आधी आता हे बेसिक घेऊयात आपण. हे नंतर डायव्हर्जंट कन्व्हर्जंट नंतर घेते तुम्हाला पुढं. ओके, नेक्स्ट आहे प्रोग्रेशन. प्रोग्रेशन मध्ये काय बघा, प्रोग्रेशन कशाला म्हणतोय आपण? अ सिक्वेन्स हुज फॉलोज सर्टन रूल इज कॉल्ड ॲज अ प्रोग्रेशन. काहीतरी बेसिक रूल असतो त्याला, त्या दिलेल्या सिक्वेन्सला काहीतरी बेसिक रूल असतो आणि तो त्या सिक्वेन्सला तिथं आपल्याला डिटरमाइन करायचं असतं. सो दॅट विल बी द प्रोग्रेशन. त्याच्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण 10वीला शिकलेलं आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं काय डिफाईन करू शकतो आपण? येस एनीवन? अरिथमॅटिक प्रोग्रेशन, हा डेफिनेशन समोरच आहे तुमच्या. अरिथमॅटिक प्रोग्रेशन सांगा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतोय आपण? हॅलो, सगळेजण जागे आहेत का? डिफरन्स सेम असतो दोन्ही टर्म मधला. कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स असतो. प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये कॉमन डिफरन्स असतो. त्याला आपण काय म्हणतो? ते जे दिलेले जे सिक्वेन्स आहे त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतोय. म्हणजे इथे बघा, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन एनी term, the difference between any term and its preceding term is constant and that is called as a common difference. म्हणजे आता आपण डिनोट कसं करतो इथं? a plus d, a plus d plus d, that is a plus 2d, a plus d plus d plus d, that is a plus 3d and so on. म्हणजे या ठिकाणी जो d आहे, d जो आहे तो कॉमन डिफरन्स आहे. D, it is called as a common difference. Okay, look at this. या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेला आहे आपण 2, 5, 8, 11, 40. मग या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये डिफरन्स कितीचा आहे? या नंबर्स मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2 आणि 5 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3 चा आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 चा डिफरन्स आहे. सो दिस सिक्वेन्स इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याला म्हणतोय आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. द गिवन सिक्वेन्स इज फॉलोइंग अ पर्टिक्युलर रूल or a certain rule. It is called as a progression. Now, in this example, the difference between all these consecutive numbers are 3. So here it is in arithmetic progression. म्हणजे हे जे दिलेले सिक्वेन्स आहे 2, 5, 8, 11, 14 सो ऑन, हे जे सिक्वेन्स आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणून आपण इथं सांगू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं 4, 10, 16, 4, 10, 16 अँड सो ऑन. आता याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा? 6. हा, डिफरन्स कितीचा आहे? तो 6 चा आहे. 4 आणि 10 मध्ये 6 आहे, 10 आणि 16 मध्ये 6 चा आहे. म्हणजे हे जे सिक्वेन्स दिलेलं आहे 4, 10, 16, 22 अँड सो ऑन, मग हे या सिक्वेन्सला आपण काय म्हणतोय? दिस सिक्वेन्स इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, इन सेम वे इफ यू आर टेकिंग दॅट फ्रॅक्शन्स. आता या ठिकाणी फ्रॅक्शन मध्ये घेतले आपण. फ्रॅक्शन मध्ये एखादं एक्झाम्पल घेतलं तर आता इथं काय बघा, 1/5, 1/25, 1/125 and so on. Now tell me the difference between 1/5 and 1/25. 1/5. 1/5 स्क्वेअर. 1/5, 1/25 या दोन्ही मध्ये डिफरन्स सांगा कसं काढणार? डिफरन्स कसं काढताय तुम्ही? मायनस करायचं. कॉमन डिफरन्स. हा, कसं मायनस करताय? 1/25 minus 1/5. नाही मॅम. 1/25
1/25 समान करावं लागेल पहिले. मायनस 1/5. मॅम हा सांगा आता. म्हणजे इथं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे 5 मायनस हे 25 हा डिवायडेड बाय 125 25 into 5. हा म्हणजे इथे गेलं -20 डिवायडेड बाय 125. 0.16. नो नॉट अ वे, दिस इज नॉट अ प्रॉपर वे. ह्याला कसं डिफाईन करताय सांगा तुम्ही. 4/25. कॉमन डिफरन्स कसं कॅल्क्युलेट करताय. आता इथे बघा कॉमन डिफरन्स बघा इथं सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. तर मग अशी इव्हन नंबरचं घेतलेलं आपण 2 4 6 10 12. आता इथं आपण डिरेक्टली सांगू शकतो की ह्या दोन्ही मधला कॉमन डिफरन्स जो आहे तो 2 आहे. मग आता कॉमन डिफरन्स काढणार कसं, डी कसं काढणार तुम्ही. D is equal to n-1 into D. कसं. फॉर्म्युला वरून हा विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज हिअर. d is equal to a plus n minus 1 डी इज इक्वल टू ए प्लस एन n मायनस minus 1 into d. +1 into d. डी. डी तर नाहीच आहे ना आपला. तर नाही डी कसं काढणार, डी कसं काढणार आहे तुम्ही. ही nth टर्म झाली तुमची. nth टर्म काढायची तुम्ही फॉर्म्युला सांगताय मला. t2 minus t1. हा दॅट इज 4 minus 2 दॅट इज 2. 6 minus 4 म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह टर्म आणि प्रिसिडिंग टर्म म्हणजे पहिली टर्म या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे म्हणजे 6 minus 4 घ्यायचा असतोय. म्हणजे T2 minus T1 ना, जर तुम्ही नोटेशन असे वापरले तर. ओके. या टाइपचे जे म्हणजे इथं आता इथं 1/5 1/25 आहे. सांगा आता डिफरन्स कितीचा आहे तिथं. 1/5 1/5 1/25 यामधला डिफरन्स सांगा. 1/25 minus 1/5. हा दोन्हीचा डिफरन्स किती आहे. -20 डिवायडेड बाय 125 -4/25. -4/25 म्हणजे याच्यामधला जो डी आहे तो आहे -4/25. चेक करा 125 आणि 1/125 आणि 1/25 याच्यामध्ये डिफरन्स सेम येतो का बघा. चेक करा. you should get that same difference in between these two terms. याच्यामधले सुद्धा तो डिफरन्स असायला पाहिजे याच्यामध्ये जो आहे. ओके. हा डिफरन्स असा काढतोय म्हणजे पुढची टर्म म्हणजे सपोज आता हा ए आहे, नेक्स्ट टर्म आहे ए प्लस डी, त्याच्यानंतर ए प्लस 2d आहे. तर या दोन्ही मधला डिफरन्स काढण्यासाठी मी काय करणार, ए प्लस डी मायनस ए हा फॉर्म्युला युज करतोय आपण. म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट हे झालं आता अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन वी ऑल नो अबाउट दॅट. आता ह्याच्या आधी बघा ज्यावेळेस आपण सम काढतोय, सम ऑफ इथे हे वापरलंय बघा Sn इज इक्वल टू सम ऑफ ऑल टर्म्स. Sn इज इक्वल टू आठवते का कोणाला बघा Sn सम ऑफ n टर्म्स. हा या ठिकाणी हा फॉर्म्युला युज केला जातो n/2 इन ब्रॅकेट. आणखीन एक फॉर्म्युला आहे याच्यासाठी. कोणता फॉर्म्युला आहे तो n-1 into d. आणखीन एक फॉर्म्युला आहे याच्यासाठी. n/2 a plus 2. कुठलं. हा फॉर्म्युला येतो बघा. आठवतोय का बघा इथं Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म ऑफ दॅट गिवन सिक्वेन्स प्लस लास्ट टर्म. Yes, ma'am. ओके. हा सोपा फॉर्म्युला आहे आपला. आणि हा मॅथमॅटिकल जे आपलं पुस्तकात दिलेलं असतं त्या पद्धतीने दोन्हीचा आन्सर तेच मिळतं. त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये तुमच्या. ओके. नेक्स्ट वन जॉमेट्रिक प्रोग्रेशन.
हा जॉमेट्रिक प्रोग्रेशन डेफिनेशन ऑलरेडी दिलेली आहे इथं. आता मी हे का घ्यायला लागले सांगते तुम्हाला. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला गरजेचं आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत या इन्फानाइट सिरीज मध्ये, इन्फानाइट सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये. ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कसं तर तो जो बेस आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स पुढे आहेत. त्याच्यामध्ये कुठे तो एक पार्ट इन्क्लूड होतो अरिथमेटिक प्रोग्रेशनचा, जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा. ज्यावेळेस आपल्याला दिलेली सिरीज किंवा दिलेला सिक्वेन्स हा कन्व्हर्जंट आहे की डायव्हर्जंट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी याची आपल्याला गरज आहे. त्यामुळे हा जो बेस आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा तो खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण फर्स्ट युनिटमध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कंपल्सरी सांगितलं होतं. म्हणजे प्रत्येक जेवढे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, एक्झॅक्ट, लिनियर, नॉन एक्झॅक्ट, नॉन लिनियर, सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन होतं ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावंच लागत होतं. इन सेम वे आपल्याला या इन्फानाइट सिरीज मध्ये प्रत्येक एक्झाम्पल आयदर जॉमेट्रिक प्रोग्रेशननी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशननी असंही सॉल्व्ह करायचं. आणि पुढं कन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट हे दोन टर्म्स इन्क्लूड होतात. त्यावेळेस पण याची आपल्याला गरज असणार आहे. ओके. आता जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं डेफिनेशन बघा. Geometric progression in a sequence if the ratio between any term and its preceding term is constant. In a sequence if the ratio between any term and its preceding term is constant, that is common ratio. That is called as a common ratio. And at that time we can say that given sequence is in geometric progression. The given example of sequence or the given sequence is of geometric progression. हे असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे आता या ठिकाणी बघा, a बेसिकली आपण डिनोट कसं करतो, a r स्क्वेअर, a r क्यूब अँड सो ऑन. आता हा जो r आहे, r जो आहे तर तो कशाने डिनोट करतोय, a r स्क्वेअर अँड सो ऑन. आता r जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉमन रेशो. बरोबर आहे. r is called as a common ratio in between these terms. ar square पाहिजे, ar square, ar cube and so on. ओके. मग ही जे सिक्वेन्स दिलेला आहे, मग हे ते सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्सला आपण असं म्हणू शकतोय की दिस सिक्वेन्स इज इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. Okay. For example, once again we are taking the even numbers, the set of even numbers 2, 4, 6, 8, 10 and so on. 2, 4, 6, 8, 10 and so on. मग याच्यामध्ये जो डिफरन्स आहे, रेशो आहे, तो कितीचा आहे, 2चा आहे. पण आता इथं जे घेतलेलं आहे आपण, हे एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तुम्ही तर याच्यामध्ये डी येतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2, 2 आहे. बरोबर आहे. पण ऍज पर द डेफिनेशन ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, लुक ॲट दिस. आता या ठिकाणी एक्झाम्पल जर आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेतलं तर इथं बघा 2, 4, 8, 16 अँड सो ऑन. मग आता या ठिकाणी जर तुम्ही कम्पेअर केला, हा AR, हा AR स्क्वेअर, AR क्यूब अँड सो ऑन. ए ची व्हॅल्यू काय, इनिशियल व्हॅल्यू काय, 2. AR, A इंटू R, हा R आहे. मग आता R कसं फाइंड आउट करणार तुम्ही, R कसं फाइंड आउट करणार, इथे दिलंय बघा, फॉर्म्युला देऊन टाकलाय मी इथं. R इज इक्वल टू TN+1 डिवायडेड बाय TN. TN+1 डिवायडेड बाय TN म्हणजे काय, कसं घेणार तुम्ही, 4/2. ह्या सिक्वेन्स घ्या, ह्या सिक्वेन्स मधलं घ्या. आता हे जे सिरीज सिक्वेन्स दिलेला आहे याच्यातलं घ्या. 4 divided by 2, or you can consider 8 divided by 4, or you can consider 16 divided by 8, isn't it? म्हणजे R आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, नेक्स्ट नंबर जो आहे, नेक्स्ट डिजिट जो आहे
त्याला प्रिव्हियस टर्मनी डिव्हाइड करतोय. ओके, सो इट इज R and this is the common ratio. Okay. Next. इथे आणखी एक एक्झाम्पल घेतलंय. 1/3, 1/9, 1/27. परत त्याच्यामध्ये कॉमन रेशो काढायचे आपल्याला. कॉमन रेशो कसं काढणार? 1/3 - 1, 1/9 - 1/3. कोणती व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही. या दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर मधला तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. सेकंड नंबर डिवाइडेड बाय प्रिव्हियस, सेकंड टर्म मायनस सेकंड टर्म डिवाइडेड बाय प्रिव्हियस टर्म. म्हणजे 1/3 डिवाइडेड बाय 1 घ्या. इट गिव्स 1/3. Isn't it? Next 1/9 divided by 1/3 घ्या. म्हणजे काय असेल इथं 1/9 into 3/1. It gives 1/3. Means in this given sequence we have a common ratio R which is equal to 1/3 and it can be calculated as R is equal to Tn plus 1 divided by Tn. Next term divided by previous term. Okay. In same way, if we are going to find out nth term, again it is denoted by Tn. Tn is equal to A into R raised to n minus 1. A into R raised to n minus 1. मग याच्यामध्ये nth टर्म काढायची. आता इथे सपोज इथे बघा 1, हेच एक्झाम्पल घेऊयात आपण परत एकदा. 2, 4, 8, 16 अँड सो ऑन. मग आता इथे R एक्झॅक्टली माहिती नाहीये. मग आता n-1 nth टर्म फाइंड आउट करायची. आता याची nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरतोय? A into R raised to n-1. म्हणजे Tn is equal to काय असेल? A तुमचा काय असणार आहे? पहिला टर्म 2 into R काय आता 4 आणि 2 मधला डिफरन्स 2 raised to n-1. मग आता या ठिकाणी nth असेल. nth टर्म म्हणजे काय असणार आहे तुमचं? त्या ठिकाणी 16th टर्म असेल किंवा 15th टर्म असेल किंवा 20th टर्म असेल. म्हणजे या ठिकाणी Tn T20 सपोज T20 घेतला तर 2 into 2 raised to 20 minus 1 which is equal to 2 into 2 raised to 20 minus 1 plus 1 म्हणजे 2 raised to 20 जी काही व्हॅल्यू असेल that will be the 20th term of this sequence. ओके, nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आपण हा यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट सम ऑफ nth टर्म, त्याला आपण Sn ने डिनोट केलेलं आहे. मगाशी आपण जे अरिथमेटिक प्रोग्रेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा तेच घेतलेलं आपण Sn नेच डिनोट केलेलं आहे. Sn इज इक्वल टू काय असणार आहे फॉर्म्युला? A into 1 minus R raised to n divided by 1 minus R. हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही 10th मध्ये 12th मध्ये ऑलरेडी शिकलेला आहात. हे जस्ट आपण रिव्हिजन करतोय आणि रिव्हिजन करून आपल्याला पुढे याचा उपयोग पुढच्या एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण यूज करतोय. ओके, हे इथे सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणून दिलेले आहेत. जस्ट चेकआउट दॅट. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागणार आहे. वी आर युझिंग दॅट इम्पॉर्टंट रिझल्ट इन जॉमेट्रिक सिरीज. या ठिकाणी कॉमन रेशो तुमचा असणार आहे R. त्याच्यामध्ये आता कन्व्हर्जंट हा शब्द तुम्ही ऐकलाय का आधी? Yes. हा, कन्व्हर्जंट सिक्वेन्स कशाला म्हणतो सांगा बरं एनीबडी?
the given sequence is the convergent sequence when we call it as a convergent sequence. Yes, anyone? Convergent sequence कशाला म्हणतो सांगा? Convergent हा शब्द तरी माहिती आहे का? Just I am asking about a word convergent. If there is real numbers, No. increasing order. नाही, ऑर्डर वगैरे नाही याच्यामध्ये. कन्व्हर्जंट कशाला म्हणतोय? आता एखादा सिक्वेन्स दिलेला आहे तुमचा. सपोज इथं मी सिक्वेन्स घेते 1 2 3 4 5. ठीक आहे. या ठिकाणी हे 1 2 3 4 5 इथपर्यंत एक सिक्वेन्स घेतलेला आहे मी. हा सेट घेतला. मग आता मी म्हणलं की हे सिक्वेन्स कन्व्हर्जंट आहे. तर कोणत्या बेसवर म्हणू शकते किंवा कसं काय म्हणू शकते की दॅट गिवन सिक्वेन्स इज अ positive कन्व्हर्जंट? integers, positive No. integers. It's okay. That included positive integers only. Look at this. Whenever, हा बोला. डिफरन्स वर मग नाही डिफरन्स पण तुम्ही Difference list. अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन त्याच्यावरनं तुम्ही करू शकता ते. कन्व्हर्जन्स सिक्वेन्स कन्व्हर्जंट आहे हे कधी म्हणू शकतोय आपण? काहीतरी बेस असतो ना Closer त्याला. and closer. काय म्हणतोय? सिरीज वाढत चालू मॅडम. नाही सिरीजचं नाहीये काय संबंधित. आता इथे बघा. सपोज आता कन्व्हर्जंट सिक्वेन्स कशाला म्हणतोय ते सांगते तुम्हाला डेफिनेशन. अ सिक्वेन्स विच हॅज अ फायनाइट लिमिट. A sequence which has a finite limit is called a convergent sequence. म्हणजे आता या ठिकाणी सिक्वेन्स दिलेला आहे तुम्हाला विथ लिमिट as n tends to infinity an is equal to l. इथे l का घेतला? म्हणजे इथं फायनाइट लिमिट आहे म्हणजे मला प्रॉपर व्हॅल्यू माहिती आहे तिथली. आपण जसं म्हणतोय ना इंटिग्रल, डेफिनेट इंटिग्रल, इनडेफिनेट इंटिग्रल, त्या ठिकाणी आपल्याला लिमिट्स माहिती असतात त्यावेळेस आपल्याला काय म्हणतोय? डेफिनाइट. आणि ज्यावेळेस लिमिट्स माहिती नसतात त्यावेळेस काय म्हणतो? इनडेफिनाइट. बरोबर आहे ना? हॅलो Yes. हॅलो. Yes. हा डेफिनेट इंटिग्रल इनडेफिनेट इंटिग्रल जसं डिफाईन करतो इन सेम वे सपोज दिलेला जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सचं फायनाइट लिमिट आपल्याला माहिती असतं तर त्याला आपण म्हणतोय कन्व्हर्जंट सिक्वेन्स. त्याची फायनाइट व्हॅल्यू माहिती आहे मला इथं. सो इट इज कॉल्ड ॲज अ कन्व्हर्जंट. ओके. आणि हे कुठपर्यंत कन्व्हर्ज होणार? फक्त ह्या एल पर्यंत. म्हणजे सपोज एल ची व्हॅल्यू जर 1 असेल म्हणजे आपण असं म्हणू शकतो दिस गिवन सिक्वेन्स कन्व्हर्जन्स अप टू 1. वी कॅन से दॅट द गिवन सिक्वेन्स an converges to 1 up to 1. ओके. म्हणजे फायनाइट लिमिट आपल्याला माहिती असेल तर त्याला आपण कन्व्हर्जंट सिक्वेन्स म्हणतो. आणि डायव्हर्जंट सिक्वेन्स कशाला म्हणतोय मग? याच्या अपोजिट. अ सिक्वेन्स विच डज नॉट कन्वर्ज इज कॉल्ड ॲज अ डायव्हर्जंट सिक्वेन्स. ओके. हे एक्झाम्पल वरून तुम्हाला समजून जाईल. आता याच्यामध्ये बघा इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये ज्यावेळेस आपण जॉमेट्रिक सिरीज बघतोय, जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघतोय त्याच्यामध्ये कॉमन रेशो जो असतोय तो r असतोय. ओके. मग ज्या वेळेस हा रेशो इज लेस दॅन 1 असतोय दिस कॉमन रेशो इफ मॉड ऑफ r इज लेस दॅन 1 या ठिकाणी ऑलमोस्ट सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतल्या जातात. ज्यावेळेस आपण सिक्वेन्स सिरीज कन्सिडर करतोय ऑलमोस्ट sometimes we have to take that negative values but almost we have to take that all positive numbers or all positive terms. Now if mod of r is less than 1 then the given series is convergent. Mod of r is less than 1 याच्यामध्ये कधी हे जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं बोलते मी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधलं बोलते.
Okay, so if mod of r is less than 1, then the given series is convergent. And if mod of r is less than or equal to 1, the given series is divergent. Then given series is divergent. Okay, हे difference बघा. Less than 1 convergent. इकडं greater than or equal to 1, then it is divergent. ओके, आता पॉवर सिरीज आहे इथं. पॉवर सिरीज हे तुम्हाला नवीन सिरीज असणार आहे. मे बी तुम्हाला माहिती असेल नसेल, आय डोंट नो. बट या ठिकाणी हा जो पॉवर सिरीज आहे कसा डिफाईन केला जातो बघा. इन द सिरीज समेशन of 1 upon n raised to p where n tends to 1 to infinity. N lies in between 1 to infinity. So 1 upon n raised to p is equal to 1 upon 1 raised to p plus 1 upon 2 raised to p plus 1 upon 3 raised to p plus so on plus 1 upon n raised to p. Okay, हे जे समेशन आहे, समेशन घेतो आपण. हे नोटेशन कशासाठी यूज करतोय? प्रॉबेबली समेशनचं Addition. टोटल काढण्यासाठी. टोटल जेवढं, म्हणजे आता सपोज आता 1 अपॉन n आहे, समेशन ऑफ 1 अपॉन n आहे. म्हणजे ही सिरीज कशी असेल सांगू शकते कोणी? 1 plus किती नंबर्स 1 by असतात इथं? 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 2 प्लस n ची व्हॅल्यू आता इथं आपण व्हॅरी करतोय. n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी घेतला आपण. तर हे समेशन जर घ्यायचं असेल तर 1 प्लस 1 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 अपॉन 4 प्लस अँड सो ऑन. मग त्याचे जे समेशन आहे ते आपण या वे मध्ये त्याला डिनोट करतोय. समेशन ऑफ गिवन 1 अपॉन n. मग त्याच्यामध्ये इथं पी सिरीज, पॉवर सिरीज म्हणलेली आपल्याला, याला पी सिरीज पण म्हणतोय आपण इथं आता, पॉवर सिरीज. मग आता इथं समेशन ऑफ 1 upon n raised to p where n varies from 1 to infinity, which can be written as 1 upon n 1 raised to p plus 1 upon 2 raised to p plus 1 upon 3 raised to p and so on. मग याच्यामध्ये रिझल्ट काय दिलाय किंवा इम्पॉर्टंट नोट काय दिली बघा. इफ p is greater than 1, if this p is greater than 1, then the series is convergent. Got it? If p is greater than 1, then the series is convergent. And if p is less than or equal to 1, then given series is divergent. याच्या लिटरली अपोजिट आहे. जॉमेट्रिक सिरीज मध्ये काय म्हणतोय आपण? r is less than 1, then convergent. And if r is greater than or equal to 1, then it is divergent. But in power series, if p is greater than 1, then it is convergent. And if p is less than or equal to 1, then series is divergent. ओके, हे लक्षात ठेवायचे आपल्याला, कारण हे आपल्याला पुढे लागणार आहेत. हे जे काही इम्पॉर्टंट रिझल्ट आपण इथं शिकतोय, पुढे प्रत्येक वेळेस आपल्याला कम्प्लिटली नाही, ज्यावेळेस आपण सिरीज डायव्हर्जंट आहे की कन्व्हर्जंट आहे डिसाइड करायचंय आपल्याला, तर त्यावेळेस हे रिझल्ट आपल्याला युजफुल असतील. ओके, देन फॅक्टोरियल सिरीज. फॅक्टोरियल सिरीज, इफ द सिरीज इज इन द फॉर्म ऑफ समेशन ऑफ 1 अपॉन n फॅक्टोरियल वेअर n व्हॅरीज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. 1 अपॉन n फॅक्टोरियल आहे. आता या ठिकाणी n ची व्हॅल्यू 1 टू इन्फिनिटी कुठपर्यंत पण ठेवू शकता तुम्ही. सो 1 अपॉन 1 factorial plus 1 upon 2 factorial plus 1 upon 3 factorial plus so on. And this series, this factorial series is always convergent. This factorial series is always convergent. हे तिन्ही टर्म्स समजले तुम्हाला? येस मॅम. याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही? नो मॅम. पॉवर सिरीज तुम्ही ऐकलं होतं आधी? येस. येस, पॉवर सिरीज, फॅक्टोरियल सिरीज, त्याच्यानंतर जॉमेट्रिक सिरीज, अरिथमेटिक प्रोग्रेशन, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. आता याच्यानंतर नेक्स्ट, हे जे छोटे छोटे गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्यात आपल्याला, कारण हे इम्पॉर्टंट आहेत.
आता ह्याच्यामध्ये हे झालेले इम्पॉर्टंट रिझल्ट. याच्यानंतर आपल्याला इन्फायनाईट सेरीची डेफिनेशन बघायची आहे. जस्ट अ मिनिट. या ठिकाणी दुसरं मी शेअर करते इथं. प्रत्येकाला स्क्रीन क्लिअर दिसते? Yes. Yes, ma'am. ओके. फॉन्ट्स क्लिअर आहे, सगळ्यांना दिसतात ना? Once again, I am repeating here only. ओके, आता बघा फॉन्ट्स क्लिअर आहेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. हा, आता तेच परत एकदा मी ते रिपीट केलंय बघा इथं. जे इम्पॉर्टंट रिझल्ट आपण जस्ट डिस्कस केलेले आहेत तेच इथं रिझल्ट मध्ये दाखवले. तिथं जॉमेट्रिक सिरीज आहे, पॉवर सिरीज आहे, फॅक्टोरियल सिरीज आहे. हे झालं. याच्यानंतर या ठिकाणी इन्फायनाईट सिरीज बघूयात आता. इन्फायनाईट सिरीजची डेफिनेशन बघूयात आपण आता इथं. The sum आता या ठिकाणी जे काही टर्म्स घेते मी ते U च्या रोटेशन मध्ये घ्यायला लागले. U1 प्लस U2 प्लस U3 प्लस so on प्लस UN प्लस so on, which is denoted by summation of UN, n tends to 1 to infinity, or we can denote it as simply summation of UN is called as infinite series. Is called as infinite series. बघा इथं काय दिलेलं आहे. The sum of, आता हे UN, U2, U3 हे टर्म्स आहेत त्या दिलेल्या सिरीज मधले. ही एक सिरीज आहे. ओके, या सिरीज मधले हे टर्म्स आहेत. या टर्म्सचं जे काही सम आहे, the sum of given terms which is denoted by summation of UN
n where n varies from 1 to infinity or summation of un is called as a infinite series. याला आपण इन्फायनाइट सिरीज म्हणतोय. ओके, मग आता या ठिकाणी जो un आहे, दिस un is called nth term of the series. It is called as a nth term of given series. ओके, मग आता समेशन, आता ह्याला आपण SN नी पण डिनोट करतोय. SN समेशन ऑफ दिस गिवन टर्म्स, याला परत आपण असंही डिनोट करतोय. समेशन ऑफ UN इज इक्वल टू U1 प्लस U2 प्लस U3 प्लस सो ऑन प्लस UN. मग आता या ठिकाणी हे जे एक SN आहे, याला आपण आता सिक्वेन्स म्हणतोय. तर सिक्वेन्स म्हणजे अ सिक्वेन्स SN वेअर SN डिनोट्स, आता या ठिकाणी हा SN जो आपण नोटेशन साठी यूज केलाय, SN डिनोट द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ दॅट गिवन सिरीज. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ दॅट गिवन सिरीज म्हणजे मगाशी आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पण SN यूज केलेला आहे. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये, परत SN इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. ते जे काही ऍडिशन्स आहेत त्यासाठी आपण त्याला काय नोटेशन यूज केलेलं तो SNच आहे. ओके, हे प्रत्येकाला समजलं का? ओके, आज इथपर्यंत घेऊयात, कारण जर तुम्हाला जर जास्ती घेतलं तर कन्फ्युज होऊन जाईल. जे बेसिक टर्म्स आहेत ते आपण इथे क्लिअर केलेले आहेत. ओके, याच्या आधी जे आपण घेतले होते जे बेसिक आहे सगळं, जस्ट अ मिनिट. हे टेस्ट जे आहेत आपले मेन आहेत, त्याच्यामध्ये कंपॅरिझन टेस्ट आहे, डी अल्बर्ट्स रेशो टेस्ट आहे, कॉचीज यांथ रूट टेस्ट आहे, ऍब्सोल्यूट अँड कंडिशनली कन्व्हर्जन्स. ते आपण नंतर लास्ट पॉइंट आहे तो. पहिल्यांदा जो आहे तो सिक्वेन्स आहे, त्याच्यानंतर सिक्वेन्स नंतर फायनाइट सिक्वेन्स कशाला म्हणतोय, इनफायनाइट सिक्वेन्स कशाला म्हणतोय, प्रोग्रेशन, त्याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन इन्क्लूड होतं, त्याच्यानंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशन इन्क्लूड होतं. ओके, त्याच्यानंतर त्याचे जे इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत ते आपल्याला खूप महत्वाचे आहेत. दिस इम्पॉर्टंट रिझल्ट्स आर इन जॉमेट्रिक सिरीज, इन पॉवर सिरीज, इन फॅक्टोरियल सिरीज. ओके, आता हे कंपॅरिझन टेस्ट आपण नंतर बघूयात. हे इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. डेफिनेशन आपण इन्फायनाइट सिरीजची घेतलेली आहे, ही सुद्धा सगळ्यांच्या डोक्यात घुसली. Yes, ma'am. आय थिंक सो, आय होप सो. नंतर आता ह्याच्यावरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, सिम्पल एक्झाम्पल्स आहेत, जे बेसिक एक्झाम्पल्स आहेत किंवा फंडामेंटल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके, प्लीज पुट युअर रोल नंबर्स इन चॅट बॉक्स. जस्ट आय वॉन्ट टू नो हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. C11 is there? Rohit Parit. Rohit, are you getting my voice? येस मॅडम. Rohit, रोल नंबर टाका ना प्लीज तिथं. हो टाकलं मॅडम. विदाउट रोल नंबर एंट्री नका करू क्लासमध्ये. मग अब्सेंटी पडले तर मग परत मॅडम मी प्रेझेंट होतो, तू प्रेझेंट होता असं बसणार आहे ते. काही मुलं फक्त लास्टला ज्यावेळेस अटेंडन्स चालू असतं त्यावेळेस एंट्री घेतात. आता याच्यानंतर प्रत्येक मीटिंग ही
5 ते 10 मिनिटं तुम्हाला ओपन असेल, त्याच्यानंतर मीटिंग लॉक केली जाईल प्रत्येक सब्जेक्ट साठी. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा नेटवर्क इश्यू असतो असं नाहीये. ओके, just let me write that numbers. I want to see there. Roll number 960, 68. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 absent. अवताडे absent आहे का? 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. $25, $27, $50. Okay, I'm going to wind up here. Next lecture, we will start that examples of infinite series.